हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड अशा इडियम्स आणि फ्रेजेस. ठीक आहे. तर पहिली इडियम आहे अंडर हिज नोज. म्हणजे काय? एखाद्याच्या नाकासमोर टिचून एखादी गोष्ट करणे किंवा एखाद्याच्या उपस्थितीमध्ये अनुचित गोष्ट करणे. ठीक आहे. मग त्याचा अर्थ काय होतो? इन हिज व्हेरी प्रेझेन्स, म्हणजे एखाद्याच्या उपस्थितीमध्ये. बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे बघा, एक टीचर क्लास घेत आहे आणि क्लास घेत असताना टीचरच्या समोर इथे एक स्टुडंट काय करते, तर फोनवर बोलते. ठीक आहे. म्हणजे याला काय म्हणता येईल आपल्याला? स्टुडंट इज स्पीकिंग ऑन द फोन अंडर द नोज ऑफ टीचर. ओके. नेक्स्ट आहे टू डाय इन हार्नेस. ओके. बघा, याचा मीनिंग काय आहे? डाय डाय वाईल स्टील वर्किंग. कामावर असताना मृत्यू येणे. बघा, मुलगी काम करत आहे, खूप स्ट्रेसमध्ये आहे. काम करता करता हिला जर मृत्यू आला तर आपण काय म्हणणार? शी डाईड इन हार्नेस. नेक्स्ट आहे व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट म्हणजे काय? अँड एक्सपेन्सिव्ह अँड युजलेस वन. म्हणजे एखादी वस्तू जी खूप खर्चिक आहे आणि निरुपयोगी आहे. ठीक आहे. आता बघा, हा व्हाईट एलिफंट म्हणजे काय? शो पीस आहे. असं लक्षात ठेवा की हा शो पीस घेण्यासाठी आपल्याला खूप पैसे खर्च करावे लागतात. पण ह्या शो पीसचा काही उपयोग आहे का? नाही. तो जस्ट एक शो पीस आहे. त्याच्यातून आपल्याला काहीच उपयोग नाही आणि खूप खर्चिक आहे. तर याला आपण व्हाईट एलिफंट असं इंडिकेट करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे हेड ओव्हर हिल्स. हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय? मॅडली इन लव्ह, म्हणजे एखाद्याच्या प्रेमात वेडे होणे. ठीक आहे. आता इथे बघा, ही मुलगी हिल्स घालून आहे. तिच्या हिल्स जवळ ह्या मुलाचं डोकं गेलेलं आहे. असं लक्षात ठेवा. हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय? ह्या मुलीच्या प्रेमात एवढा वेडा आहे हा मुलगा की तिचे शू लेस, तिच्या हिल्सचे लेस पण बांधतो. ओके. नेक्स्ट आहे टू रेज द विंड. टू रेज द विंड म्हणजे काय? टू फाइंड रिसोर्सेस किंवा पैसे उभे करणे. ओके. तर विंड पासून आपल्याला रिसोर्सेस उभे करायचे आहेत किंवा पैसे उभे करायचे आहेत, त्यासाठी आपण काय केलं? विंड मिल उभा केला. या ट्रिकनुसार याला लक्षात ठेवा. टू रेज द विंड म्हणजे टू फाइंड रिसोर्सेस किंवा पैसे उभे करणे. नेक्स्ट आहे हिस्ट्रिओनिक टॅलेंट. हिस्ट्रिओनिक टॅलेंट म्हणजे काय? द ॲबिलिटी टू ॲक्ट इन ड्रामा. एखाद्या नाटकात काम करण्याची टॅलेंट असणं किंवा क्षमता असणं, त्याला म्हणायचं हिस्ट्रिओनिक टॅलेंट. नेक्स्ट आहे ब्ल्यू ब्लड. ब्ल्यू ब्लड म्हणजे काय? बघा, आता आपण सर्व लोक आहोत, सर्वांचं ब्लड हे रेड असतं. पण आपण असं म्हणतो की जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांचं राहणं, खाणं, पिणं वेगळं असतं. ओके. ते आपल्यापेक्षा थोड्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. मग असं इमॅजिन करायचं की त्यांचं रक्त लाल नाही तर ते ब्ल्यू आहे. म्हणजे ब्ल्यू ब्लड म्हणजे काय? नोबल क्लान किंवा उच्च कुलातील किंवा उच्च वंशातील लोक, असं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे फ्लॉग अ डेड हॉर्स. फ्लॉग अ डेड हॉर्स. फ्लॉग म्हणजे काय? तर फटके मारणे. ओके. बघा, इथे हा व्यक्ती काय करतोय? एका मेलेल्या घोड्याला फटके मारून त्याला जिवंत करण्याचा, त्याला उठवण्याचा प्रयत्न करतोय. पण हा घोडा ऑलरेडी मेलेला आहे. याला किती जरी फटके मारून आपण उभा करण्याचा प्रयत्न केला तर तो उभा टाकणार नाहीये. याचे सर्व प्रयत्न जे आहेत ते निरर्थक ठरणार आहेत. ठीक आहे. तर फ्लॉग अ डेड हॉर्स म्हणजे काय? टू डू अ वेन थिंग. म्हणजे एखादी निरर्थक गोष्ट करणे किंवा एखादी गोष्ट साध्य करण्याचा निरर्थक प्रयत्न करणे. ओके. नेक्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ बॅग. म्हणजे काय? एखादं गुपित उघडं करणे. ओके. समजा तुम्ही सर्वांशी लपून एखादी मांजर एखाद्या बॅगमध्ये टाकून नेताय, तर ती मांजर काय करते? चुळबुळ करून त्या बॅगच्या बाहेर यायला बघते. म्हणजे काय? हे सिक्रेट बाहेर काढायला बघते. ठीक आहे. लेट द कॅट आउट ऑफ बॅग म्हणजे काय? टू टेल अ सिक्रेट किंवा एखादं गुपित उघडं करणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. ओके. म्हणजे अशी एखादी गोष्ट करणे जेणेकरून आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स आणि ट्रबल्सला फेस करावे लागणार. ठीक आहे. त्याला म्हणायचं ओपन अ पॅन्डोराज बॉक्स. ठीक आहे. आता हा मुलगा बघा, इथे असं इमॅजिन करा की तो एक बॉक्स उघडा करतो ज्याच्यामध्ये ड्रॅगनचे अंडे आहेत. ओके. तर ते बॉक्स उघडा केल्यामुळे त्याच्या मागे सर्व ड्रॅगन्स लागतात. तो खूप प्रॉब्लेममध्ये सापडतो आणि खूप ट्रबल्समध्ये सापडतो. ओके.
द डोर्स स्लॅम इन फेस म्हणजे बघा एखाद्याला किंवा एखादी गोष्ट सडनली किंवा तोंडावर फेटाळणे त्याला काय म्हणतो आपण? द डोर्स स्लॅम इन फेस. याला असं लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती जर आपल्या घरी येत आहे आणि आपल्याला ती व्यक्ती नकोशी आहे किंवा तिला पळवून लावायचं आहे, फेटाळून लावायचं आहे, तर आपण काय त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करतो. ओके, तर द डोर स्लॅम इन फेस म्हणजे सडनली किंवा रूडली एखाद्याला रिजेक्ट करणे किंवा रिफ्यूज करणे. नेक्स्ट आहे ॲट वन्स फिंगर टिप्स. ओके, म्हणजे वस्तू अशा ऑर्गनाईज करून ठेवणे जेणेकरून पटापट आपल्या हाताला लागतील. इथे बघा, एक समजा एखादा व्यक्ती वर्क फ्रॉम होम करतोय, तर तो काय करणार? लॅपटॉप, माऊस, नोट्स, पेन, ज्या काही वस्तू त्याला लागणार आहेत तो अशा जवळ वेल ऑर्गनाईज करून ठेवतो, म्हणजे काम करताना त्याला पटापट सहजपणे त्या वस्तू त्याला घेता येतील. ठीक आहे, इझिली ॲसेसिबल असतील. मग याला काय म्हणायचं आपण? ॲट वन्स फिंगर टिप्स, टू हॅव एव्हरीथिंग इझिली ॲक्सेसिबल. नेक्स्ट आहे थ्रोईंग द बेबी विथ द बाथ वॉटर. ओके, याला समजून घेऊया. बघा, एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबरोबर एखादी महत्त्वहीन वस्तू सुद्धा टाकून देणे. ओके, म्हणजे बघा आता इथे समजा या बाथटबमध्ये बेबी आंघोळ करते. ओके, आपण त्या बेबीला आंघोळ घालत असताना काय करतो? आंघोळ करून झाल्यानंतर जे खराब पाणी आहे ते फेकून देतो. पण चुकून ह्या खराब पाण्यासोबत बेबीला पण फेकून दिलं. बेबी तर इथं महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे जे पाणी आहे ती महत्त्वाची गोष्ट नाही. पण ह्या कमी महत्त्वाच्या गोष्टीसोबत किंवा जी गोष्ट महत्त्वाची नाही आहे त्या गोष्टीसोबत आपण महत्त्वाची गोष्ट फेकून देतो. त्याला म्हणायचं थ्रोईंग द बेबी विथ बाथ वॉटर. ठीक आहे, त्याचा अर्थ काय? तर डिस्कार्ड समथिंग इसेन्शियल ऑर व्हॅल्युएबल विथ समथिंग नॉट डिझायर्ड, म्हणजे अनावश्यक गोष्टीसोबत जी गोष्ट आपल्याला खूप आवश्यक आहे ती गोष्ट फेकून देणे. नेक्स्ट आहे फॅबियन पॉलिसी, म्हणजे एखादं काम करण्यासाठी किंवा एखाद्या कामाचं डिसिजन घेण्यासाठी वेळ लावणे. पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिजन. ठीक आहे, त्याला म्हणायचं फॅबियन पॉलिसी. बघा, हे जो रोबोट आहे याचं नाव समजा फॅबियन आहे. याच्यासमोर एक मोठी कम्प्युटर स्क्रीन आहे, त्याच्यावरती काहीतरी डिस्प्ले केलं आहे आणि याला तिथे वर्क करायचं आहे. तर काय होणार? हा रोबोट असल्यामुळं आधी याच्या ब्रेनमध्ये प्रोग्रामिंग होणार, मग तो डिसिजन घेणार, म्हणजे इथं वेळ जातो. थोडक्यात काय होतो? डिले होतो, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिजन. नेक्स्ट बिसाइड द मार्क. बिसाइड द मार्क म्हणजे काय? एखादी इरिलिव्हंट गोष्ट किंवा मूळ मुद्दा सोडून किंवा एखाद्या विषयाला सोडून अवांतर विषयावरती भाष्य करणे, चर्चा करणे, त्याला आपण म्हणतो बिसाइड द मार्क. नेक्स्ट आहे ॲज हाय ॲज काईट. ओके, म्हणजे बघा आता ही मुलगी बघा, हिच्या हातामध्ये काईट आहे, पतंग दिली आपण. तर पतंग दिल्यामुळे ही मुलगी कशी आहे? खूप एक्साइटेड आहे आणि खूप हॅपी आहे. तर याला असं लक्षात ठेवा, ॲज हाय ॲज काईट म्हणजे टू फील व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड. नेक्स्ट आहे क्रोकोडाईल टीयर्स. क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय? फॉल्स डिस्प्ले ऑफ सॅडनेस किंवा ढोंगी अश्रू, म्हणजे असं दाखवायचं की मला खूप दुःख झालंय, पण मनातून किंवा मुळातून दुःख झालेलं नसतं. आता ह्या माणसाचे एक्सप्रेशन्स बघा, एकदम न्यूट्रल आहेत, एकदम सिरियस आहे, पण याच्या डोळ्यातून आसू टपकत आहेत. ओके, याला बघून आपल्याला वाटतंय का की याला दुःख झालेलं आहे? अजिबात नाही. म्हणजे हे अश्रू जे आहेत ते देखाव्याचे आहेत. ठीक आहे, मग असे जे देखाव्याचे अश्रू असतात त्याला आपण म्हणतो क्रोकोडाईल टीयर्स. थ्रू थिक अँड थिन म्हणजे काय? अंडर ऑल सर्कमस्टान्सेस ऑर डिस्पाइट एनी डिफिकल्टी ऑर प्रॉब्लेम. ठीक आहे, एखादी गोष्ट करणे, किती जरी ती गोष्ट करत असताना किती जरी प्रॉब्लेम आले तरी ती गोष्ट टोकाला काढणे किंवा शेवटाला नेणे, त्याला म्हणायचं थ्रू थिक अँड थिन. नेक्स्ट आहे गॉन विथ विंड. गॉन विथ विंड म्हणजे काय? कम्प्लिटली डिसअपिअर होणे. ओके, कम्प्लिटली नाहीसा होणे. ठीक आहे, आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो,
बघा, एखादी व्यक्ती जर मेली तर तिची आत्मा असं निघून जाताना दिसते किंवा वाऱ्यासोबत निघून गेली असं दिसते. ठीक आहे, त्या प्रकारे लक्षात ठेवा. गॉन विथ विंड म्हणजे वाऱ्यासोबत निघून जाणे, म्हणजेच काय, कम्प्लिटली डिसअपिअर होणे, कम्प्लिटली नाहीसा होणे. पिकिंग होल्स म्हणजे काय, तर बघा, पिकिंग होल्स म्हणजे फाइंडिंग अ फॉल्ट विथ, दुसऱ्याच्या चुका काढणे. ठीक आहे, तर आता बघा, या माणसाला एक टास्क दिलेली आहे की टेबल क्लीन करायचा. या माणसाने टेबल क्लीन केलेला आहे. ओके, मग ही मॅडम येते आणि काय करते, तर भिंग लावून चेक करते की कुठे कुठे कचरा आहे, त्या माणसाने टेबल व्यवस्थित साफ केलेला आहे का नाही. म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या चुका शोधून काढणे, चुका काढणे. ठीक आहे, फाइंडिंग अ फॉल्ट, त्याला म्हणायचं पिकिंग होल्स. त्यानंतर आहे नो लव लॉस्ट बिटवीन, म्हणजे काय, तर इंटेन्स डिसलाईक किंवा एखाद्याचा तिरस्कार करणे. इथे बघा, ह्या दोन बहिणी भांडतात. का भांडतात, तर यांच्यामध्ये प्रेम नाहीये म्हणून. ओके, हे कपल भांडतंय. का भांडतंय, तर यांच्यामध्ये प्रेम राहिलेलं नाहीये म्हणून. ओके, तर नो लव लॉस्ट बिटवीन म्हणजे एखाद्याचा तिरस्कार करणे. त्यानंतर आहे रॅट रेस. रॅट रेस म्हणजे काय, बघा, इथे सर्व माणसं काय करतात, तर बॅग घेऊन रोज ड्युटीला जाणे, कामाला पळणे. ठीक आहे, म्हणजे पॉवर आणि मनी, पैसा आणि सत्तेसाठी जीवाचे रान करणे. ठीक आहे, तर याला काय म्हणता येईल आपल्याला, फिअर्स कॉम्पिटिशन फॉर पॉवर अँड मनी. ठीक आहे, जीवाचे रान करणे, त्याला आपण म्हणतो रॅट रेस. नेक्स्ट आहे फिंगर इन एव्हरी पाय. ओके, इथे बघा, टेबलावर समजा 5-6 डिश ठेवलेल्या आहेत, तर प्रत्येक डिशमध्ये आपण इंटरेस्टेड आहोत. ठीक आहे, प्रत्येक डिशमध्ये आपण हात मारतोय. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, टू हॅव इंटरेस्ट इन लॉट ऑफ थिंग्स. टू हॅव इंटरेस्ट इन लॉट ऑफ थिंग्स, अनेक गोष्टींमध्ये स्वारस्य असणे, त्याला म्हणायचं फिंगर इन एव्हरी पाय. त्यानंतर आहे विथ ओपन आर्म्स, म्हणजे काय, विथ ग्रेट अफेक्शन, प्रेमाने. बघा, एखाद्याला आलिंगन द्यायचं असेल तर आपण काय करतो, आपले आर्म्स ओपन करतो. आणि हे आलिंगन कधी देतो, ज्यावेळेस आपल्याला त्याच्याबद्दल लव असेल, अफेक्शन असेल, तरच आपण त्या व्यक्तीला आपल्या जवळ घेतो, आलिंगन देतो. ठीक आहे, तर विथ ओपन आर्म्स म्हणजे काय, तर विथ ग्रेट अफेक्शन, विथ किंवा प्रेमाने. नेक्स्ट आहे टू रूल द रूस्ट. ओके, म्हणजे काय, टू डॉमिनेट, एखाद्या परिस्थितीवर आपले नियंत्रण असणे. टू रूल द रूस्ट म्हणजे एखाद्याला डॉमिनेट करणे किंवा परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणणे किंवा एखाद्या परिस्थितीवर आपले नियंत्रण असणे. ठीक आहे, आता बघा, हा रेड कलरचा कार्टून, याने काय केलंय, तर हे सगळे जेवढे काही व्हाईट कलरचे कार्टून आहेत त्याच्यावरती यांनी रूल केलंय, त्यांना डॉमिनेट केलंय, त्यांच्यावरती आपलं नियंत्रण मिळवलंय. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, टू रूल द रूस्ट. त्यानंतर आहे टू बरी द हॅचेट. टू बरी द हॅचेट म्हणजे काय, टू गिव्ह अप ओल्ड एनमिटी, एकमेकातील भांडण वैर्य विसरणे. ठीक आहे, याला लक्षात कसं ठेवायचं, बघा, दोघं मित्र फिरायला गेले, यांच्यात जेवढं जे काही भांडण वगैरे होतं ते फिरायला जाऊन त्यांनी तिथे ते भांडण मिटवलं आणि नवीन सुरुवात केली. त्याला काय म्हणायचं, टू बरी द हॅचेट, टू गिव्ह अप ओल्ड एनमिटी, म्हणजे जे काही जुनं भांडण वगैरे आहे ते विसरून जाणे. नेक्स्ट आहे टू रन अ गॉन्टलेट, म्हणजे काय, टू फेस क्रिटिसिझम. एखाद्याला एखादी गोष्ट झाली तर तुझ्यामुळे चुकीची झाली म्हणून क्रिटिसाइज करणं, त्याला म्हणायचं टू रन अ गॉन्टलेट. त्याच्यानंतर टू सी आय टू आय, म्हणजे काय, टू ॲग्री, सहमती असणे. ठीक आहे, समजा आपण कुठे फिरायला गेलो, ओके, आणि आपल्याला एखादी वस्तू आवडली, तर आपण कसं डोळ्याने इशारा करून सांगतो, हा ओके आहे. तसं एकमेकांना डोळ्याने इशारा करणे म्हणजे काय, दोघांची सहमती असणे, दोघं पण ॲग्री असणे, त्याला म्हणायचं सी आय टू आय. ओके, त्यानंतर आहे अ फिदर इन समवन्स कॅप. फिदर इन समवन्स कॅप. ओके, मग याला काय याचा अर्थ काय,
तर ॲडिशनल अचिव्हमेंट, आत्मसन्मान वाढवणारी गोष्ट किंवा एखादं यश संपादन करणं. आता बघा, UK मध्ये राणी वगैरे असतात, त्यांच्या हॅटवरती असे फिदर वगैरे असतात. ओके, मग हे फिदर कधी लावतात किंवा एवढी रॉयल हॅट कधी घालतात ते, की ते त्या पदावरती गेलेत, म्हणजे त्यांनी काहीतरी अचिव्हमेंट मिळवली, त्यांचा आत्मसन्मान वाढलाय, त्यांनी यश संपादन केलं. ओके, तर एखादी गोष्ट ज्याच्यातून आपल्याला म्हणजे एखादी अचिव्हमेंट झाली असं इंडिकेट होतं किंवा आपला आत्मसन्मान वाढतो किंवा यश प्राप्त झालं असं क्लिअर होतं, त्याला म्हणायचं अ फिदर इन समवन्स कॅप. नेक्स्ट आहे फिदर वन्स नेस्ट, म्हणजे मेकिंग मनी डिसऑनेस्टली, चुकीच्या पद्धतीने किंवा गैरपद्धतीने स्वतःसाठी संपत्ती कमावणे, पैसा कमावणे, त्याला म्हणायचं फिदर वन्स नेस्ट. एखाद्याचं घर बुडवून आपण पैसा कमवला, त्याला म्हणायचं फिदर वन्स नेस्ट. ॲट लोगर हेड्स विथ, म्हणजे काय, इन व्हायलेंट डिस्प्यूट आर डिसॲग्रीमेंट. ओके, तीव्र मतभेद असणे. ओके, लोगर हेड्स म्हणजे काय बघा, इकडे या लेडीने पण तिच्या डोक्याला हात लावलाय आणि या मुलाने पण त्याच्या डोक्याला हात लावलाय. असं डोक्याला हात लावून भांडणे. ओके, डोक्याला हात लावून वाद घालणे, खूप टेन्शनमध्ये येऊन वाद घालणे, किंवा दोघांमध्ये असा तीव्र मतभेद असणे, याला म्हणायचं लॉगर्स हेड विथ इन अ व्हायलेंट डिस्प्यूट ऑर डिसॲग्रीमेंट. त्यानंतर आहे डेड लेटर. डेड लेटर म्हणजे अ लेटर विच इज नॉट क्लेम्ड बाय एनी वन. ओके, असं पत्र ज्याची की जे कोण लिहिलंय, काय लिहिलं, त्याचा अतापता नाही. ओके, बेवारस पत्र, त्याला म्हणतो आपण डेड लेटर. नेक्स्ट आहे रोल आउट द रेड कार्पेट, म्हणजे काय, टू ग्रीट अन इम्पॉर्टंट पर्सन फॉर्मली, आदरातिथ्य करणे, स्वागत करणे. ठीक आहे, बघा, एखादी अतिमहत्वाची व्यक्ती जर आपल्याकडे येत असेल, तर त्या व्यक्तीच्या स्वागतासाठी काय करतो आपण, रेड कार्पेट हातरतो. ओके, आता आपले मोदी साहेब बघा, भरपूर देशांच्या दौऱ्यावरती जातात. ठीक आहे, मग त्यांच्या स्वागतासाठी काय करतात, तर असं ते जिथून चालणार आहेत तिथे ही रेड कार्पेट हातरतात. ठीक आहे, रोल आउट द रेड कार्पेट म्हणजे काय, जर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं आदरातिथ्य करायचं आहे, त्याचं स्वागत करायचं आहे, तर आपण काय त्यासाठी काय करतो, आपण रेड कार्पेट हातरतो. ठीक आहे, टू ग्रीट अन इम्पॉर्टंट पर्सन फॉर्मली. त्यानंतर आहे टू मीट वन्स वॉटरलू, म्हणजे काय, टू मीट्स वन फायनल डिफीट. ओके, एखाद्याची हार बघणे, त्याला म्हणतो आपण टू मीट वन्स वॉटरलू. त्यानंतर आहे आउट ऑफ सॉर्ट्स. ओके, म्हणजे जर थोडीशी तब्येत खराब असेल, थोडा आजारी असेल, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण आउट ऑफ सॉर्ट, म्हणजे स्लाइटली अनवेल किंवा आजारी असणे. त्यानंतर आहे टू पुल समवन ऑर समथिंग आउट ऑफ द फायर. ओके, टू पुल समवन ऑर समथिंग आउट ऑफ द फायर. ठीक आहे, म्हणजे काय, टू सेव्ह समवन फ्रॉम डिफिकल्टी ऑर डेंजर, एखाद्या संकटातून एखाद्याला वाचवणे. ठीक आहे, बघा, टू पुल समवन ऑर समथिंग आउट ऑफ द फायर, समजा इथे एखादी व्यक्ती जाळामध्ये अडकलेली आहे, म्हणजे काय, ती धोक्यात आहे, काहीतरी डिफिकल्टीमध्ये आहे, डेंजरमध्ये आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीला तिथून बाहेर काढायचं, म्हणजे काय करणार आपण, त्याला आगेच्या बाहेर ओढणार. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं, एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर काढणे, वाचवणे, त्याला म्हणतो आपण टू पुल समवन ऑर समथिंग आउट ऑफ द फायर. नेक्स्ट आहे टू गेट पिअर शेप्ड. ओके, बघा, आता पिअर शेप म्हणजे पिअरचा शेप कसा, असा येडा वाकडा असतो. ठीक आहे, म्हणजे काय, टू गो रॉंग, चुकीच्या वळणावर जाणे, त्याला म्हणतो आपण गो पिअर शेप्ड. त्यानंतर आहे होल अँड कॉर्नर. ठीक आहे,
मग होल अँड कॉर्नर म्हणजे काय? एखादं सिक्रेट किंवा गुप्त रहस्य. ओके. एखादं सिक्रेट किंवा एखादं गुप्त रहस्य. ठीक आहे. एखाद्या कॉर्नरमध्ये कुठेतरी होल आहे, त्या होलातून पाहिलं तर आपल्याला काहीतरी सिक्रेट दिसतो. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. कुकिंग द बुक्स म्हणजे बघा, फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट्स. समजा जर काही घोटाळे केलेले असतील तर आपण काय करतो, आणि ते उघड होणार असतील तर आपण काय करतो, तर त्या घोटाळ्याचे कागदपत्र जाळतो. म्हणजे काय करतो, त्याला कुक करतो. कुक करतो म्हणजे आपण आगेवरती ठेवतो. ठीक आहे, किंवा जाळतो. कुकिंग द बुक्स म्हणजे काय, तर फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट्स. ओके. म्हणजे फायनान्शियल घोटाळे झालेले असतील तर त्याला म्हणतो आपण कुकिंग द बुक्स. त्यानंतर आहे डाऊन इन द माउथ. डाऊन इन द माउथ म्हणजे डिसहर्टेंड और डिजेक्टेड. त्यानंतर आहे होल्ड कॅन्डल. होल्ड कॅन्डल म्हणजे काय, कोणासोबत तरी कम्पेअर करणे. त्यानंतर आहे टू लूज वन्स बिअरिंग्स म्हणजे टू बी अनसर्टन ऑन वन्स पोझिशन. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला जर एखादी पोझिशन भेटणार असेल तर त्याबद्दल डाऊट व्यक्त करणे, शंका व्यक्त करणे, त्याला म्हणतो आपण टू लूज वन्स बिअरिंग्स. ठीक आहे. त्यानंतर आहे टू ब्रिंग द हाऊस डाऊन. ओके. म्हणजे काय, तर टू मेक ऑडियन्स लाफ और अपलोड लाऊडली. ठीक आहे. आता बघा, जर एखाद्याने घर उलटं बांधलं, ओके, तर आपण काय करणार, त्याच्यावरती हसणार. ओके. टू ब्रिंग द हाऊस डाऊन म्हणजे काय, तर जे काही प्रेक्षक वगैरे आहेत त्यांना हसवणे. ओके. त्याला म्हणतो आपण टू ब्रिंग द हाऊस डाऊन. त्यानंतर आहे टू मेक नो बोन्स अबाउट. ओके. म्हणजे हॅव नो हेजिटेशन इन एनिथिंग. कुठलीही गोष्ट करण्याबाबत संकोच नसणे, त्याला म्हणायचं टू मेक नो बोन्स अबाउट. ठीक आहे. त्यानंतर आहे टो द लाईन. टो द लाईन म्हणजे काय, तर नियमांचे पालन करणे, अबाईड करणे. बघा, इथे काहीतरी काम आहे समजा. ओके. तर त्यासाठी सर्व लोक लाईनीमध्ये थांबलेत. म्हणजे काय करतायत, ते टो द लाईन करतात. लाईनमध्ये पुढे पुढे चालत आहेत. ओके. म्हणजे नियमांचे पालन करतात. टो द लाईन म्हणजे काय, तर नियमांचे पालन करणे. टू हॅव अन एक्स टू ग्राइंड म्हणजे सेल्फिश मोटिव्ह, स्वार्थी हेतू. ठीक आहे. बघा, एखादं झाड कापायचं आहे आपल्याला, तर आपण काय करणार, कुऱ्हाडीनं त्या झाडाला कापणार. कशासाठी कापणार, तर त्या लाकडापासून आपला काहीतरी स्वार्थ आहे. ठीक आहे. आपण त्या लाकडापासून काहीतरी बनवणार किंवा जाळणार, त्यासाठी आपण ते लाकूड कापतो. मग कशाने कापतो, तर एक्सने, कुऱ्हाडीने ते लाकूड आपण कट करतो. ठीक आहे. म्हणजे काय, काहीतरी सेल्फिश मोटिव्ह असणे, आपला काहीतरी स्वार्थ असणे, त्याला म्हणतो टू हॅव अन एक्स टू ग्राइंड. नेक्स्ट आहे टू फाईट टूथ अँड नेल. म्हणजे बघा, टू ट्राय व्हेरी हार्ड टू गेट समथिंग यू वॉन्ट. ठीक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करणे. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, टू फाईट टूथ अँड नेल. ओके. टू फाईट टूथ अँड नेल. त्याच्यानंतर आहे स्लॅप इन द फेस. ओके. म्हणजे द ॲक्ट दॅट ऑफेंड ऑर अपसेट समवन. ठीक आहे. एखाद्याचा पान उतारा करणे किंवा एखाद्याचा अपमान करणे. ठीक आहे. आपण एखाद्याला कानाखाली मारली म्हणजे आपण काय केलं, त्याचा पान उतारा केला किंवा त्याचा अपमान केला. ठीक आहे. त्याला आपण ऑफेंड केलं किंवा एखाद्याला अपसेट केलं. नेक्स्ट आहे ओव्हर द मून. ओव्हर द मून म्हणजे काय, व्हेरी हॅपी, खूप आनंदी असणे. ठीक आहे. याला असं लक्षात ठेवा, समजा या व्यक्तीला चंद्रावर जाण्यासाठी चान्स भेटला तर तो काय करतोय, खूप आनंदी होऊन उड्या मारतोय. ठीक आहे. ओव्हर द मून म्हणजे व्हेरी हॅपी, खूप आनंदी. त्यानंतर आहे डाऊन इन द डम्प्स. डाऊन इन द डम्प्स म्हणजे अनहॅपी किंवा सॅड असणे किंवा अत्यंत दुःखी असणे, अत्यंत अस्वस्थ असणे. बघा, हा व्यक्ती काय, तर जिथे डंप कचरा वगैरे डंप केलेला आहे त्या डंप यार्डमध्ये बसलेला आहे आणि विचार करतोय किंवा हताश आहे, निराश आहे की आपलं आयुष्य कसं असेल. ठीक आहे. आयुष्याबद्दल खूप चिंतित आहे, अस्वस्थ आहे, दुःखी आहे.
ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डाऊन